मित्रांनो, अजित बिरोडकर न्यू चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण अशा मंदिरामध्ये जाणार आहोत जे खूप जुने मंदिर आहे आणि त्या मंदिराचा पूर्ण तुम्हाला मी इतिहास पण सांगणार आहे आणि ते पूर्ण मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहोत. जे की मंदिर आहे कालिका माता, अर्नाळा किल्ला इकडे असणारे सुंदर मंदिर आहे. तिकडे कसे जायचे ते तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. चला, आपण त्या साईडने आलो. तुम्हाला इकडे यायचं असेल अर्नाळा बीच आहे, तिकडून यायचंय. अर्नाळा बीचच्या आधी मच्छी मार्केट लागतो, तिकडून तिथे तुम्ही कोणाला विचारा अर्नाळा किल्ला तर इकडे तुम्हाला तो सोडेल. बघा 1 किलोमीटर आहे तिथून. गाडीच कॅरी करा किंवा ऑटो डायरेक्ट इथे येते. हे बघा इथे गाडीसाठी पार्किंगसाठी जागा आहे. हे बघा हे बघा सुकी मच्छी वगैरे पण तुम्ही घेऊ शकता. बघा इथं सुकी मच्छी सुकवली जाते. हे बघा इथे स्वस्त दरात भेटते सुकी मच्छी. बघा इथे पूर्ण बाईक पार्किंगची जागा आहे. जर तुम्हाला यायचं आहे ते विरार ईस्ट वेस्ट दोन्हीकडून तुम्ही येऊ शकता. वेस्ट जवळ पडेल तुम्हाला. अर्नाळा तुम्ही कोणाला बोललात बीच किंवा डायरेक्ट बोललात अर्नाळा किल्ल्याला जायचं आहे तर तुम्हाला इथे सोडेल. त्यानंतर आपल्याला बोटिंगनी जायचं आहे. व इथे सुकी मच्छी वगैरे आहे. ऑटो वगैरे येतं इथे. हे बघा आणि इथून आपल्याला जायचं आहे ते मंदिर जे आता फेमस आहे कालिका मंदिर, तिकडे आपण जाणार आहोत आज. हे बघा खूप सुकी मच्छी वगैरे ते भेटते, स्वस्त दरात भेटते. आता आपण जाणार आहोत. तिकडून जाण्यासाठी एकच बोट आहे, ती 10-15 मिनटं येईल आपली, कारण ती इकडची माणसं घेऊन जाते तिकडे सोडते, तिकडची माणसं घेऊन येते, त्यासाठी 15-20 मिनटं लागतात. ती तिकीट वगैरे किती आहे याची पूर्ण मी माहिती देणार आहे तुम्हाला. त्याच्या आधी बघा बीच, हा बीच अर्नाळा बीचच आहे. पुढे बघा किती बोटी वगैरे लागले बघा, छोटे बघा मजा घेतात. बघा हा बीच आहे. डॉगेश बाय इथे. त्यानंतर बघा तिथे लहान मुले वगैरे दिसत आहेत. सुंदर असा बीच आहे. बघा पोलीस वगैरे पण आहेत सेफ्टीसाठी. इथेच येते बोट, तिथे आपल्याला जायचंय. बघा किती मिनिटांनी बोट येईल. आता वाजले बघा 4च्या टायमाला आलोय मी, कारण ऊन वगैरे असतं त्यामुळे बोललो जरा ऊन कमी झाल्यावर येऊया आपण. हे बघा जी बोट दिसते तीच बोट आहे, ती आपल्याला घ्यायला येते. आता पुन्हा तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागतात. 4:15 झाले. 4:15ला 10-15 मिनिटात येते ती बोट. आता येईल का आले बोट. आता आपण आतमध्ये जाणार आहोत, तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेला व्हिडिओ. बोट भरले, आता आपण जाणार आहोत तिकडे. आता आपली बोट चालू झाली, किती पब्लिक आहे बघा. चालू झाले आता बघा, चालू झाले. तिकीट सांगतो तिकडे गेल्यावरती. त्या बघा ज्या काकी आहेत त्या तिकीट घेतात. 20 रुपये तिकीट आहे, त्यामध्ये तुम्हाला दोन्ही साईडला म्हणजे येणे जाणे होते 20 रुपये. जास्त खर्च नाही. इथून फक्त 5 मिनिटावरती आपण त्या मंदिरात जाणार आहोत. हे बघा फायनली आपण तिकडून आलो. आता आपण त्या मंदिरात जाणार आहोत. जे सुंदर मंदिर दिसते व्हाईट, तेच आहे कालिका मातेचे पेशवेकालीन मंदिर. ते आज पूर्ण आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा इथून फक्त आपल्याला 5 मिनिटं चालावे लागणार आहे. त्यानंतर त्या सुंदर मंदिरात आपण पोहोचणार आहोत. हे बघा फायनली आपण मंदिराबाहेर आहोत. तर हे मंदिर आहे कालिका मातेचे पेशवेकालीन मंदिर, जे की पालघर जिल्ह्यातील प्राचीन मंदिरापैकी एक प्रसिद्ध मंदिर आहे. वैतरणा नदीच्या मुखावर व किनाऱ्यापासून साधारणतः 250 मीटर आज समुद्रात बांधलेल्या जलदुर्गात वसलेली ही देवी तालुक्यातील कोळी बांधवांसह हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे सुंदर समुद्र आणि समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले सुंदर असे कालिका मातेचे मंदिर. हे बघा व्ह्यू पूर्ण होड्या आहे साईडला. हे बघा मंदिराच्या बाहेरून व्ह्यू बघा तुम्ही. आणि इथे असणारी बघा तोफ, एक तोफ आहे इथे, सुंदर अशी तोफ आहे बघा. इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही समुद्राचा आणि पूर्ण मंदिराचा. पूर्ण व्हाईट मंदिर आहे, जे की आपण आज एक्सप्लोर करतोय. जागृत व नवसाला पावणारी देवी असा लौकिक असलेल्या या देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक अर्नाळा किल्ल्यावर येतात. अर्नाळा किल्ला इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे.
हे बघा, आगरी कोळ्यांचा व्यवसाय असतो तो होडीवर निर्भर असतो, म्हणून हे बघा इथे तुळशीचे वृंदावन आहे. तिथे कशी होडी सुंदर अशी बनवली आहे. आगरी समाजाचे प्रतीक म्हणून ही होडी लावण्यात आली आहे इथे. आख्यायिकेनुसार अर्नाळा किल्ल्याचे खोदकाम सुरू असताना इथे कालिका आणि शीतला देवीच्या मूर्त्या सापडल्या. त्याच सुमारास देवीने पेशव्यांच्या एका अधिकाऱ्याला दृष्टांत दिला की येथे माझे स्थान आहे, या स्थानावर माझे मंदिर बांधावं. त्यानुसार पेशव्यांनी इसवी सन 1737 मध्ये लहानशे कौलारू मंदिर बांधून त्यात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. इसवी सन 1977 मध्ये देवीची मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानुसार हे आता सध्या दिसते मंदिर ते आहे. हे बघा, आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत. हे बघा, इथे सुरुवातीला एंट्री आहे. बघा, ताली वगैरे लावण्यात आले. हे बघा, मंदिर बंद आहे. हे बघा, सुंदर असे नक्षीकाम आहे. मंदिर बंद म्हणजे चालूच आहे, पण तिथे जो मुख्य गाभारा आहे तिथे लॉक लावण्यात आला आहे, कारण पुजारी वगैरे नाहीत. तरी मी तुम्हाला तिकडून दाखवणार आहे, वरती झूम करून वगैरे मूर्त्या. बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. जी मध्ये आहे ती कालिका माता आहे. उजव्या साईडला गणपती आणि डाव्या बाजूला शीतला देवीची सुंदर मूर्ती आहे. हे बघा, इथून तुम्हाला बाहेरून दाखवतोय. कारण मंदिराच्या गेट वरती लॉक आहे. येथील सभा मंडपाच्या भिंतीवर विविध पौराणिक उठाव चित्रे आहेत. त्यामध्ये तुम्हाला उठाव चित्र मी दाखवणार आहे. सभा मंडपाच्या छतावर कोरीव काम व कलाकुसर आहे. त्यात पहिल्या रांगेत गोलकारामध्ये टिपऱ्या खेळणाऱ्या गोपिकांची चित्र आहेत. दुसऱ्या रांगेत मंगश कलश व तिसऱ्या रांगेत गजराज आहेत. त्याचप्रमाणे भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असल्याचे चित्र गर्भगृहाच्या प्रवेशभिंतीवरती आहे. याशिवाय रणांगणावर अर्जुनाला उपदेश करताना कृष्ण, एका होडीतून श्रीराम, लक्ष्मण व सीतेला पैलतीरी नेणारा नावाडी, राधाकृष्ण व शेषशाही विष्णू आणि लक्ष्मी या उठाव चित्रांचाही समावेश आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता, सुंदर अशी कलाकृती आहे, ज्याची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे की कोणकोणते यामध्ये दाखवलेले आहेत कलाकृती. त्या तुम्ही बघून घ्या. सुंदर असे मंदिर आहे. हे बघा, हे आता लॉक आहे, पण थोड्या टायमाने आपण तिथे माणसांना विचारणार आहोत, त्यानंतर आपण ते ओपन करू. हे बघा, मेन मंदिराच्या उजव्या हाताला इथे हनुमान देवताचे दर्शन करू शकतो आपण. पहिला आपण देवीचे दर्शन केले, त्यानंतर इकडे आलोय, कारण तुम्हाला क्लिअर दाखवायचंय मला. थोडा वेट करू, त्यानंतर बघू आपल्याला क्लिअर दिसतंय का, कारण लॉक आहे. ते कोण आले तर आपल्याला ओपन करून देतील. हे बघा, सुंदर असे सिंह आहेत सुरुवातीलाच. त्यानंतर इथून बघा कसला व्ह्यू दिसणार आहे भारी, कारण हे मंदिर समुद्राच्या मधोमध आहे. असे सांगितले जाते की या कालिका माता मंदिराचा पायथा 19 फूट खोल आहे व तेथे गोड पाणी लागले आहे. 3 मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह असे कालिका मातेच्या मंदिराचे स्वरूप आहे. पूर्व, उत्तर व दक्षिणेकडे या मंदिराचा मुखमंडप आहे. हे मुखमंडप खुल्या स्वरूपाचे असून त्यावर घुमटाकार छत आहे. हे बघा, सुंदर मंदिर, जे तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवतोय बाहेरून. बघा, किती सुंदर मंदिर आहे. हे मंदिर बघूनच तुमचे मन प्रसन्न होईल. ज्या 3 देवी आहेत त्यांचे दर्शन नक्कीच घडेल आपल्याला. आपण वेट करतोय. त्याच्या आधी बघा, हे सुंदर मंदिर आणि त्याच्या साईडला असणारे एक मंदिर, जे की तुम्ही बघून खूपच खुश होणार आहात, कारण मी पण त्या मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर आता व्हिडिओ करतोय, कारण खूपच सुंदर अशी मूर्ती आहे तिथे. जे जे बघतील त्यांना हे मंदिर खूपच आवडेल आणि तुम्ही नक्की याल. हे बघा, सर्वांची आई एकविरा देवी यांचे इथे मंदिर आहे. हे बघा, जी कारल्यावरती एकविरा देवी बसलेली आहे, तशी सेम मूर्ती इकडे पण आहे. हे बघा, एकविरा आई. हे बघा, तुम्ही मुकुट बघितल्यावर तुम्हाला समजेल. एकविरा आईची सुंदर अशी मूर्ती आहे इथे. जर तुम्हाला मनसोक्त दर्शन घ्यायचे असेल तर या मंदिरात तुम्ही नक्की या देवीच्या दर्शनासाठी. कालिका मातेच्या कृपेमुळे गावात भरभराटी आली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. येथे देवीची नित्यपूजा होते. या मंदिरात हनुमान जयंतीसह विविध उत्सव आनंदाने साजरे केले जातात. शारदीय नवरात्र उत्सव हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे. नवरात्रोत्सव दरम्यान परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या काळात 50,000हून अधिक भाविक येथे दर्शनासाठी येतात. उत्सवादरम्यान मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. परिसरात पूजा प्रसादाची विक्री करणाऱ्या दुकानासह अनेक दुकाने लागतात. या कालावधीत आरती, देवीचा गोंधळ, गरबा, अष्टमीच्या दिवशी होम आदी कार्यक्रम होतात. या उत्सवादरम्यान कोळी बांधव पूजेची थाली अर्पण करून देवीची पूजा करतात. फायनली वेट केल्याचा आपल्याला फायदा झालाय. गुरुजी आले, त्यामुळे आपल्याला मंदिर ओपन भेटले. बघा, मी बोललो तुम्हाला लास्टपर्यंत मी थांबणार इथे तुमच्यासाठी, आणि आता आपला फायदा झालाय. तर या सुंदर मूर्त्या, जी मधी मूर्ती आहे ती कालिके मातेची आहे. जी डाव्या हाताला तुम्ही बघताय ती गणपती देव, आणि उजव्या हाताला जी बघताय तुम्ही इकडून ती शीतला देवी. अशी सुंदर अशा मूर्ती आहेत. बघा, गर्भगृहात एका वज्रपीठावर 3 मैरिपेमध्ये मध्यभागी चांदीचा मुखवटा असलेल्या वस्त्रांकालित कालिका मातेची सुंदर मूर्ती आहे, जे तुम्ही आता बघताय. बघा,
सुंदर अशा मूर्त्या आहेत त्या तिन्ही. पुन्हा एकदा तुम्हाला मी मंदिराचे काम दाखवणार आहे. कारण हे बघा सुंदर असे मंदिर आहे. मला इथून जायची इच्छाच होत नाही कारण मी गेले अर्धा इथं वेट करत होतो कारण ते बाहेरून लॉक होते. आता आपल्याला ओपन तर झालंय. त्यानंतर हे बघा सुंदर अशा कलाकृती ज्या की मी तुम्हाला सांगितले ते गोपगोपिकांची चित्रे आहेत. मंगल कलश व तिसऱ्या रांगेत गजराज वगैरे आहेत. त्यानंतर हे बघा येतात ना सबर का फल मिठा होत आहे. तर आपल्याला भेटलं ते. एवढा वेट केला त्याचं दर्शन झालंय. हे बघा हे सुरुवातीला बघा इथे त्रिशूल आहे. त्यानंतर बघा इथे हनुमान देवता आणि इथे बघा लिहिलंय दगडीवरती श्रीराम. त्यानंतर पुन्हा एकदा समुद्राचा व्ह्यू दाखवतो. समुद्राच्या काठावरती असणारे हे कालिका मातेचे सुंदर मंदिर आहे. जे की अर्नाळा बीच जवळून तुम्हाला बोटीने यावं लागेल. इथे फक्त 20 रुपये तिथे तिकीट आहे बोटीची. आणि सुंदर मंदिर एक्सप्लोर केलात की तुम्ही 5 ते 10 मिनिटावरती अर्नाळा किल्ला पण आहे. हे बघा मंदिराची पाठची साईड कसला सुंदर असा मंदिर दिसते बघा या साईडने. पूर्ण समुद्राच्या मधोमध हे मंदिर आहे. जे की अजून खूप कमी लोकांनी एक्सप्लोर केले. त्या व्हिडिओ बघा आणि आपल्या फॅमिलीला घेऊन या मंदिरामध्ये. हे बघा मंदिराच्या बाहेर पडलो त्यानंतर बघा कसं दिसलाय ईगल पक्षी कसा बनवलाय बघा लाकडापासून. सुंदर अशी कलाकृती आहे. जिथे तुम्ही एंट्री कराल त्याच्याच घराच्या बाहेर येते बघा. साप वगैरे पण आहे ते बघा. साप पकडतो गरुड त्यावेळेचा सीन दाखवण्यात आला आहे. काय माहिती माझं दर्शन वगैरे 15-20 मिनिटं आधीच झालं होतं पण मी तिथं वेट केला. बोललो बोटचा वेट करण्यापेक्षा मंदिरात आपण वेट करूया. तर मंदिरात वेट केला मी. पण माझ्यासोबत आलेले व्हिडिओ करायला रील करायला आणि खूप लोक दर्शन घ्यायला पण आलेले. त्यांना प्रॉपर भेटत नव्हतं कारण तिथे जो दरवाजा होता देवीच्या समोर ग्रिल ते ओपन होत नव्हतं. मी विचारलं त्या माणसांना ओपन कराल का, तर नाही बोलले. पण मी शेवटच्या क्षणाला निघणार मंदिरातून तेवढ्यात पुजारी आले आणि पुजारी हार वगैरे टाकतात दरवेळी संध्याकाळी. तर तिथे आलेले. तर माझं नशीब फुलला मी एकटाच थांबलेलो. फायनली मला पाहिजे होते तसे प्रॉपर व्हिडिओ आले बघा. असं नशीब असतं कधी कधी. मी 15 मिनटं बोललो मस्त वातावरण शांत आहे. हवा वगैरे पण सुटलेली. बोललो तिकडेच वेट करूया बोटचा. मग आता फायनली मी जातो आहे बोट पकडायला. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि इकडे नक्की आहे एकविरा भक्तांत या कारण तुम्हाला मनसोक्त दर्शन इथं करता येईल. आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हाईप करा कारण हाईपने बूस्ट होतं. सध्या माझा चॅनल आताच मॉनिटाईजला गेला आहे त्यामुळे हाईप दाबल्यानंतर अजून बूस्ट होणार. चॅनल जास्त रीच वाढणार आपली. तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटून नवीन व्हिडिओमध्ये.